मुंबई शहर गुरुवारी दोन शिवसेनांच्या शक्ती प्रदर्शनाचा साक्षीदार ठरला। एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या डोममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन पार पडला, तर दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचा वर्धापन दिन पार पडला। मात्र या दोन्ही सभा एकमेकांवर टीकेचे वनवे पेटवत पार पडल्या। नेमक्या या दोघांमधील वादसंवाद किंवा विसंवाद कसा झाला किंवा एकमेकांवर त्यांनी कशा पद्धतीच्या फेरी झाडल्यात हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। उद्धव ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील कम ऑन किल मी हा प्रसिद्ध संवाद उद्धृत करत शिंदेंना थेट आव्हान दिलं। मी या गद्दारांसमोर उभा आहे असं म्हणत कम ऑन किल मी असेल हिम्मत तरी या अंगावर, अशा आक्रमक भाषेत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला। मात्र यावर एकनाथ शिंदे यांनी खोचक शैलीतून प्रत्युत्तर दिलं, मेलेल्यांना काय मारायचं, आणि याच विधानाने संपूर्ण राजकीय वातावरणाला गती मिळाली। शिंदेंनी या प्रसंगी आपले हिंदुत्ववादी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारे नेतृत्व असल्याचं अधोरेखित केलं। त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत म्हटलं की वाघाचं कातडं पांघरून लांडगा घालून कोणी वाघ होत नाही, म्हणजेच केवळ ठाकरे आडनाव लावल्याने शिवसेनेची खरी ओळख मिळत नाही, हे स्पष्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे गद्दारच ठरवून टाकलं। शिंदेंनी निवडणुकांमधील आकडेवारी साजरी करत जनतेने कोणाला स्वीकारलं यावर भाष्य केलं, थेट आकडेवारीच मांडली। 2014 साली तत्कालीन एकजूट शिवसेनेने 282 जागा लढवून केवळ 63 जागा जिंकल्या। त्यावेळेचा स्ट्राईक रेट हा 22% एवढा होता। 2019 मध्ये 124 जागा लढवून 56 जागा मिळवल्या, त्याचा स्ट्राईक रेट 45% एवढा होता। या उलट 2024 मध्ये शिंदे गटाने 80 जागा लढवून त्यातील 60 जागा जिंकल्या। ही यशस्वी वाटचाल असल्याचं शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं। तसेच ठाकरे गटाने 85 जागा लढवून केवळ 20 जागांवर विजय मिळवला, त्याचा स्ट्राईक रेट 23% मतदान एवढंच होता। असं सांगत शिंदेंच्या म्हणण्यानुसार ठाकरे गटाने ज्या जागा जिंकल्या त्या काँग्रेसच्या मतांच्या जोरावर जिंकल्या। जनतेने बिनपाण्याने हजामत केली, अशा शब्दात त्यांनी जनतेच्या निवडीवर ठाम विश्वास व्यक्त केला। उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलंय, माझं हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे। त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेल्याचा दावा करत देशासाठी कुर्बानी देणारा कोण असो तो आमचा आहे असं म्हटलं। मात्र यावर शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। काँग्रेसची युती करणाऱ्या ठाकरे गटावर टीका करत शिंदेंनी विचारलं, बाळासाहेबांनी विरोध केलेल्या काँग्रेसची युती करणं हे कोणतं हिंदुत्व? ते पुढे म्हणाले, सरड्यालाही रंग बदलायला वेळ लागतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला। उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा लढा या अभियानाचा उल्लेख केला। यावर एकनाथ शिंदे यांनी टोला लगावत विचारलं, सत्तेत असताना काय केलं? तेव्हा तिजोरी फोडा, सत्ता गेल्यावर मुंबईसाठी लढा। शिंदेंच्या मते केवळ घरात बसून सोशल मीडियावर मोहिमा राबवून मुंबईसाठी लढता येत नाही, घराबाहेर पडा, जनतेशी संवाद साधा, असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला। पुढे शिंदे म्हणाले, आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतो तर अहंकार विनाशाकडे। त्यांनी सूचित केलं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सत्तेच्या मोहात विचारधारेपासून भरकटली आहे। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दांची आठवण करून दिली, बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार मात्र सोडले नाही। शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यावर टीका केली, ज्यात त्यांनी PFI आणि RSS यांची तुलना केली होती। PFI ची तुलना RSSची करणं हे कुठलं हिंदुत्व, असा सवाल करत शिंदे यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर दुपट्टी आणि अनिश्चित ठरवलं आहे। या दोन्ही सभा म्हणजे फक्त पक्षांचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम नव्हते, तर शिवसेनेच्या दोन गटामधील अस्तित्व टिकवण्याची आणि खरा वारसदार कोण हे सिद्ध करण्याची लढाई होती। एकनाथ शिंदे यांनी आकडेवारी, विचारधारा आणि जनाधार यांचा आधार घेत ठाकरेंना खुले आव्हान दिलं, तर उद्धव ठाकरेंनी भावनिक आणि विचार भाषणातून आपली बाजू मांडली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनी कम ऑन किल मी पासून सुरू झालेली शाब्दिक फटकेबाजी मेलेल्याला काय मारायचं इथवर गेली। मात्र हा सामना इथेच थांबणार नाही एवढं मात्र नक्की। येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात याचे पडसाद कसे पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीका याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।